गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड नाईट, जिकडे पण असाल तुम्ही, कधी पण बघत असाल तिकडे. आज आपल्यासोबत पॉडकास्टमध्ये 2 जण आहेत. आज 2 होस्ट आहेत. एक तर तुम्ही ऑलरेडी बघितलं आहे त्यांना, माझे पप्पा मंगेश गाडीगावकर, आणि दुसऱ्या गेस्ट आज जे आहेत ते आहेत अरविंद पाटील, YT पाटील. यूट्यूब चॅनल आहे त्यांचं. 474K सबस्क्रायबर्स आहेत त्यांचे, आणि तिकडे ते एज्युकेट करतात बेसिकली शेतकरी लोकांना आणि युज्युअल जस्ट माणसांना डेअरी फार्मिंगवरती, ॲग्रिकल्चरवरती, टॉपिक्सवरती. हॅलो, कशा आहात तुम्ही? धन्यवाद. एकदम व्यवस्थित. मग माझा पहिला प्रश्न होता की तुम्ही कुठलं कधी विचार केला डेअरी फार्मिंगबद्दल सुरू करायला, आणि कसं काय रिझन्स होते त्याला? एक स्पेसिफिक मोमेंट वगैरे होता जेव्हा तुम्ही विचार केला की नाही, हे प्रॉफिटेबल बिझनेस आहे, किंवा तुम्ही त्याच्यात घुसले आणि जसं तुम्ही करत होते तेव्हा तुम्हाला गोष्टी रिअलाईज होत झाले की असं करतायत, तसं करतायत, प्रॉफिटेबल आहे ॲक्च्युली, लोक जे बोलत होते तसं नाही आहे, असं कधी रिअलाईज झालं तुम्हाला? तसं बघायला गेलं तर दुग्ध व्यवसाय आमच्या वडिलांनी सुरुवात केली. मला वाटते 88-89च्या दरम्यान त्याने 2 गायी पाळल्या होत्या. पण आपलं कुटुंब जे होतं ते टोटल एक शेतकरी वर्गातलं होतं, आणि शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये काम होतं, पण ते पारंपरिक पद्धतीचं होतं. तसं बघायला झालं तर 1996ला ह्या दूध व्यवसायाची मला साधारणतः आवड निर्माण झाली, आणि एक मनात इच्छा अशी झाली की बाबा हा दूध व्यवसाय किंवा ते दूध काढणं किंवा त्या लहान वासरांना दूध पाजणं, ह्या गोष्टी सगळ्या त्या काळामध्ये लहानपणी आवडीच्या वाटायला लागल्या. आणि मनामध्येच आलं की बाबा खरोखर दूध या व्यवसायामध्ये 100% काहीतरी मला दिसतं. त्याच्यामध्ये एक दूरदृष्टी त्या काळामध्ये मला दिसली. आणि मला वाटते 99 साली माझं 12वी शिक्षण पूर्ण झालं, आणि 12वी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी ह्या दूध व्यवसायामध्ये आलो. एका बँकेचं कर्ज काढलं आणि बेंगलोरला जाऊन मी HF जातीच्या एक 5 गायी घेऊन आलो, आणि 5 गायींच्यापासून तो दुग्ध व्यवसाय चालू झाला. ते आज 2025पर्यंतचा हा माझा प्रवास जवळजवळ 26-27 वर्ष झाली. जवळजवळ 350 ते 450 जनावर मी माझ्या गोठ्यामध्ये ते उभा केले. ही उभा करत असताना त्या काळातली जर परिस्थिती बघितल्या तर कर्ज काढल्याशिवाय आम्हाला पुढं जाता येत नव्हतं. पण माझ्या ह्या शिक्षणाचा विषय हा तिथं मधीच थांबला, की 12वी झाल्यानंतर या दुग्ध व्यवसायाची आणि जनावरांची ओढ लागल्यानंतर मी 100% याच्यावर फोकस केला. पण आज मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की ही सगळी प्रगती बघून किंवा या सगळ्या गोष्टी बघून मला दूध संघानं सुद्धा बरंचसं मला सपोर्ट केला, आपल्या गोकुळ दूध संघानं, की त्या काळामध्ये मला शेतकरी शेतकरी भाषेमध्ये प्रशिक्षण द्यायचं मायक्रो ट्रेनिंग सेंटर त्या काळामध्ये 2011-12च्या दरम्यान मला सुरू करून दिलं. आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ 4.5 ते 5 लाख शेतकऱ्यांना मी आज या ठिकाणी मार्गदर्शन करून या दुग्ध व्यवसायामध्ये या ठिकाणी मी त्यांना घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अलीकडच्या 5-6 वर्षामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून, मग ते इन्स्टा असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल, फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, तर आज लाखो करोडो शेतकऱ्यापर्यंत मी महाराष्ट्रामध्ये मी प्रबोधनाचं काम करतो. मी पण काही स्वप्न घेऊन या ठिकाणी आलेलो होतो, आणि त्या ठिकाणी मी यशस्वी झालो असं म्हणायला काय वावं. म्हणजे असं म्हणता येईल ना, म्हणजे आतापर्यंत आता जी 10वी-12वीत मुलं आहेत त्यांनी पुढे जायची गरज नाही. कुठल्या तरी बँकेला कनेक्ट व्हायचं, कारण दुग्ध व्यवसायासारखा व्यवसाय जर बघितलं तर खरंच छान आहे. म्हणजे पाटील साहेबांनी ते प्रूव्ह करून दाखवलंच आहे. दुग्ध व्यवसाय करायला खूप शिक्षणाची अट पाहिजे किंवा खूप काय माहीत पाहिजेच नाही, फक्त एक स्ट्रॉंग विल पॉवर पाहिजे. पाटील साहेबांनी अगदी बरोबर, अगदी तुम्ही प्रूव्ह करून दाखवलंय सर. म्हणजे तुम्ही असाल, अमर पाटील साहेब असतील, ज्या पद्धतीने तुम्ही दोघांनी किंवा तुमच्या सगळ्या कुटुंबियांनी मन लावून, जीव लावून म्हणजे हा व्यवसाय केला, एक व्यावसायिकता त्यांनी आणली. म्हणजे दुग्ध व्यवसायामध्ये बऱ्याचशा वेळेला काय होतं की आजचा जो आपला सर शेतकरी आहे ना, तो काय करतो, पारंपरिक पद्धतीने घालचारा काढतो, घालचारा म्हणजे व्यवसाय काय आहे आणि मी जनावर कशी बाळगतो याला पूर्णपणे काहीच माहीत नाही. आणि सर ते जे तुमचं वय होतं, ती एक जी एनर्जी होती की त्यावेळी तुमची जी संकल्पना होती ही एक खूप छान होती. आणि मी तर म्हणेन की आजच्या तरुणांना ज्यांना दुग्ध व्यवसाय करायचा त्यांना ती एक कॉन्टेक्स्ट म्हणे किंवा ते एक विचार जर त्यांनी केले तर आज प्रत्येक तरुण दुग्ध व्यावसायिक होऊ शकतो, व्यावसायिकता आणू शकतो. म्हणजे दुग्ध व्यवसाय, डेअरी फार्मिंग हे कुठल्याही नॉर्मल बिझनेस सारखंच आहे. तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट करता, जसं तुम्ही कर्ज काढलं तुमच्या टाइमला, गाय विकत घेतली, ते इन्व्हेस्टमेंट होती, ती तुमचा ॲसेट होता. शिक्षणाची अट नाही, कुठं काय फारच त्याला कोर्सेस करायला पाहिजेत असं एक्झॅक्टली काही असं स्पेसिफिकेशन दैनंदिन गोष्ट आहे ती दूध विकायचा, म्हणजे दूध
लागणारे घरोघरी दूध लागतं. हम्म. आणि तसं बघा गेलं तर मला असं वाटत नाही की ह्या पृथ्वीवरती दूध नष्ट होईल अशी संकल्पना सुद्धा म्हणजे होऊ शकत नाही, शक्यच आणि नाही. लोकांना गरज लागणारच आहे त्याची. आणि फक्त खायला प्यायला असंच नाहीये, बाकीच्या गोष्टींमध्ये जसं की स्किन केअर प्रोडक्ट्स वगैरे झाले, या गोष्टींमध्ये दूध वापरलं हेल्थ जातं. केअरमध्ये पण बऱ्यापैकी हेल्थ केअरमध्ये वापरलं जातं. असं नाहीये की जरी कमी लोकांना दूध प्यायचं असेल तरीही बाकीच्या एसेन्शियल नीड्स आहेत दुधाची, ज्याच्यामुळे ते जाणारच नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ही गरज आपल्याला पुरवावीच लागणार आहे. किती लोकसंख्या आज तसं बघायला गेलं तर 140-45 कोटीच्या आम्ही घरात आहोत. ही एवढी वाढती लोकसंख्या आणि एकंदरीत दुधाचं जर प्रमाण बघितलं तर प्रत्येकानं माझं असं मत आहे. कारण मी अजून एक संकल्पना सांगायची आहे, म्हणजे 2-4 मी सांगेन शेवटी. पण मला असं म्हणायचं की घरोघरी गाई म्हशी झाल्याच पाहिजेत आणि घरोघरी प्रत्येक माणसानं किमान अर्धा लिटर दूध खाल्लं पाहिजे किंवा त्यानं सेवन केलं पाहिजे. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर समजा 4 माणसं असेल तर तुमच्या घरामध्ये 2 लिटर दूध संपलंच पाहिजे. असंही आम्ही काम घेऊन चालू आहे. कारण तसं बघायला गेलं तर इथं काम कष्ट खूप आहेत आणि जे शरीर कार्यासाठी लागणारे जे काय मिनरल्स असतील किंवा एखादी म्हणूया न्यूट्रिशन म्हणूया, पण हा शब्द योग्य आहे. हा, कारण तुमच्या शरीरासाठी लागणारी एनर्जी किंवा या सगळ्या गोष्टी प्रोटीन, सगळ्यात महत्वाचं प्रोटीन. आज तुम्ही भाजीपाल्यावरती जर विचार केला तर मिळेल बाबा, व्हिटॅमिन्स मिळतील त्याच्यामध्ये. भाजीपाला भीती वाटते की भाजीपाल्यात काय काय मारलं जातं. आणि अजून एक गोष्ट की इंडियन डाएटमध्ये युजली बघितलं तर 60-70% लोक आपल्या देशातली व्हेजिटेरियन असतात. सो त्यांच्यामध्ये तेवढं प्रोटीन जात नाही. सो दुधातनं अजून एक सोर्स येतो त्याच्यामध्ये, लाईक बॉडीला जी गरज आहे ते गरज भेटू शकते त्याच्यात. आता इथून पुढं तुम्ही आता 2025ला आम्ही एका चांगल्या व्यासपीठावर आपण चर्चा करत आहोत की येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्हाला चांगलं स्वच्छ हाताचा स्पर्श नसलेलं विदाऊट अँटीबायोटिक म्हणजे काय नसावं त्याच्यामध्ये, अशा संकल्पना येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्हाला उभा करावं लागणार आहेत. आणि माझं एक चॅलेंज आहे या विषयामध्ये, 2-3 जनावर असणारा शेतकरी भविष्यात उद्ध्वस्त होईल. आणि 15, 20, 25 पासून 100 जनावरांचं एक प्रोफेशनल तुमच्यासारखा काहीच माहित नाही पण त्यानं टेक्नॉलॉजी आणलेला माणूस बघायला मिळणार आहे. बरोबर आहे. कारण आजकाल लाईक कुठलीही गोष्ट कळायला किंवा काही गोष्टी करायला तेवढं अवघड जात नाही. तुमच्याकडे फोन असला ना तर तुम्ही 90% गोष्टी कळवून घेऊ शकतात, कुठलेही बिझनेस सुरू करू शकतात. आणि डेअरी फार्मिंग त्याच्यातलंच एक झालं. तर लाईक आत्ता जे पुढचे 5 वर्ष येतात ना, मला वाटतं जनरली इंटरेस्ट लोकांचं त्याच्यामध्ये खूप वाढणार आहे आणि लाईक जास्त लोक ह्याच्यात येणार आहेत. कारण आपला एरिया जो आहे महाराष्ट्रामध्ये तो ह्याच्यासाठी चांगला आहे. लाईक बेनिफिशियल. आपल्या प्रत्येक भाषणामध्ये सांगतात की महाराष्ट्र म्हणजे स्वर्ग आहे. म्हणजे ज्या तळमळीने पाटील साहेब यंग जनरेशनला किंवा नवीन शेतकऱ्यांना शिकवतात, सांगतायत, बोलतायत की महाराष्ट्र म्हणजे स्वर्ग आहे यार, करा, सुरुवात करा. लक्षात आलं का तुझ्या? म्हणजे जे तू म्हणतोयस ती रियालिटी आहे. एक वस्तुस्थिती जर बघितली तर तुला काय वाटतं, म्हणजे असं तुझं माइंडसेट काय, तुला जर दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर कसं करू शकतोस? दुसरी गोष्ट म्हणजे पाटील साहेब आपल्याला नक्कीच उत्तर देतील. त्यांच्याकडे खूप लोक ट्रेनिंगला येतात, म्हणजे 30-35 लोक एका ट्रेनिंगमध्ये असतात. लोक येतात, शिकतात, काही लोक व्यवसाय करतात, काही लोक नॉलेज घेऊन जातात ॲक्च्युअली. आणि आपलं हे जे मूळ डिस्कशन आहे त्या डिस्कशनाचा मूळ उद्देश हाच आहे की आपल्याला महाराष्ट्रातल्या, किंवा आता मराठीत बोलतोय म्हणून महाराष्ट्रातल्या, मी बाहेरच्या म्हणत नाही कारण बाहेरच्यांना मराठी कळणार नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये दुग्ध व्यवसायाबद्दल एक व्यावसायिकता निर्माण करायची. म्हणजे हे पॉडकास्ट बघितल्यानंतर त्याला हे वाटलं पाहिजे की नाही, हा सुद्धा एक व्यवसाय आहे आणि मी हे व्यवसायासारखं करू शकतो आणि हा व्यवसाय करून किंवा दुग्ध व्यवसाय करून मी 4 पैसे कमवू शकतो. 100% आज ना उद्या मी कधीतरी अरविंद पाटील होऊ शकतो. या गोष्टीचा नक्की त्याने विचार केला. मला एक प्रश्न होता ॲक्च्युली त्याच्यावरतीच की दुग्ध व्यवसायावरती बिझनेसमध्ये एंटर करायला रिसेंटली दुधाचे प्राइसेस बऱ्यापैकी वाढलेत आणि शेतकऱ्यांना खूप प्रॉफिटेबल नाही आहे दूध प्रोड्यूस करणं. असं म्हणतात त्याला की रॉ मटेरियलचे प्राइसेस वाढलेत, दुधाला भाव नाही आहे, असं कदाचित. ओके, सो लाईक सप्लायर्स जे आहेत त्यांना ते परवडत नाही आहे बेसिकली. सो ते आत्ता जर कुठल्याही नवीन माणसाला बिझनेसमध्ये एंटर करायचं असेल ते ऑब्व्हियसली अवघड गोष्ट होणार. कारण ते अशा पर्स्पेक्टिव्हने झालं की एक कॉर्पोरेशन ऑलरेडी एक्झिस्ट करते, एक मोनोपॉली आहे. की आता शूजचा बिझनेस झालं फॉर एक्झाम्पल, स्वस्त याच्यात बघितलं तर तुम्हाला बाटा भेटतं, महाग याच्यात नायकी, आदिदास वगैरे भेटतं. कुठंही जागा नाही आहे जिकडे तुम्ही काहीतरी नवीन देऊ शकतात. सो आणि ते
1,000, 2,000, 3,000 दर तासाला शूज बनवतात. त्यांना स्वस्त पडतं ते. आता तुमच्याकडे कमी गायी असतील तर मी इमॅजिन करतो की जास्त महाग असेल, एक स्पेसिफिक अमाऊंटपर्यंत प्रति प्रोड्यूस लिटर करणं. दुधाची किंमत वाढते, मार्जिन राहत नाही असं म्हणतात. पर लिटर बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह असेल कम्पेअर्ड टू जर जास्त गाय असतील तर. परफेक्ट. तर तुम्ही काय सजेस्ट कराल आजची लोक किंवा तरुण वगैरे जे आता एंटर करायचं बिझनेसमध्ये त्यांना, पण एवढ्या हायर प्राइसेस आहेत, एवढं लेस प्रॉफिटेबल आहे, मार्जिन्स कमी आहेत, तर काय सजेस्ट कराल तुम्ही अशा लोकांना याच्यामध्ये की 2 काय points करता आहेत. येईल? तुम्ही बोलता आज तुम्ही उदाहरण धरायचं की तुम्हाला ग्राउंड लेवलला म्हैस काय असते, गाय काय असते, हे फक्त प्राण्यांची ओळख तुम्ही सांगू शकता, पण प्रॅक्टिकली तुम्ही काम नाही करू शकत, तुम्ही धार नाही काढू शकत. आणि ह्या सगळ्याचा विचार जर केला, पण तुमचं मेमरी शार्प आहे. जे आताचे जे जनरेशन आलं आहे, ही सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असणारी जनरेशन आता सध्या बाजारात आहे. म्हणजे तुम्ही धरा, तुम्ही आज काही ब्रँड करू शकता. तुम्ही तसं बघायचं झालं तर महाराष्ट्रातले किंवा देशातले तरुण जर असे तुमच्यासारखे जर चांगला डेअरी फार्म उभा केला आणि मिल्किंग पार्लर, मिल्किंग मशीनवरती दूध केलं, चांगल्या वैरणीवरती दूध तयार केलं आणि लोकांना पटवून दिलं की माझ्या गोट्यातल्या म्हशीच्या दुधाला 7 फॅट आहे, 10 SNF आहे. गाईच्याबद्दल तुम्ही असं बोलला की हायजेनिक दूध आहे, हे आमच्या व्यवस्थापनातून तयार केलेलं दूध आहे, 4 फॅट आहे, 8.5 SNF आहे, लहानांच्यापासून मोठ्यापर्यंत चालणारं दूध आहे. अशा गोष्टी जर केल्या तर दादाजी, तुम्हाला आता बोलायचं झालं तर या महाराष्ट्रामध्ये आज आपले 36 जिल्हे आहेत. जरा अभ्यास करावं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपले हे 4 जिल्हे आहेत आणि तसं बघायला गेलं तर सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला क्षेत्रफळानं मोठा असणारा जर जिल्हा बघितला तर अहमदनगर येतो. मग जरासा विचार करून बघितला तर अहमदनगर जास्तीत जास्त दूध पुरवठा करणारा जिल्हा आहे. त्याच्या पाठोपाठ कोल्हापूर आलं, सांगली आलं, सातारा आलं. हे 4-5 जिल्हे सोडले, बारामतीचा एक पट्टा येतो. एक थोडे जिल्हे 6-7 सोडले तर 30 जिल्ह्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात दुधाचं. वरती तर बघितलं म्हणजे चंद्रपूर घ्या, गडचिरोली घ्या, वर्धा घ्या, परभणी, हिंगोली, नांदेड, त्याचबरोबर नाशिकच्या वरती असा पट्टा जर बघितला, इकडच्या बाजूला जर तुम्ही लातूर, धाराशिव वगैरे आला, दूध नाही आहेत आता तिथं 90 रुपयानं दूध आहेत. माझे विद्यार्थी 100 रुपये लिटरनं विकालेत. दही विकालेत 4 करून. 40 लिटरचं दूध घ्यायचं, 20 लिटरची क्रीम काढायची, 4 फॅट करून दूध विकणारी फळी तयार झाले. याचा अर्थ काय, तुमच्यासारखी तरुण पिढी, जे जनरेशन ज्याला काय माहीत नाही, काय माहीत नाही असं म्हणतो ना, ते सुद्धा शब्द मागे घ्यावे लागतील, कारण त्याचं डोकं शार्प आहे. जुना माणूस कसा झाला, डोकं नाही, तो चारा आणण्यात मरून गेला. तो पाटील साहेब कसं झालं माहितीये का, आपल्या महाराष्ट्राची जी आत्ताची फळी आहे, खरा दुग्ध व्यवसाय हा आत्ता खऱ्या अर्थाने होणार आहे. तुम्ही जे म्हणताय ना, जी जुनी लोक आहेत, अहो ती पारंपरिक दुग्ध व्यवसाय सोडायलाच तयार आहेत नाही. आज पोरगा आणि जर बाप दुग्ध व्यवसाय करत असतील ना, तर ते पोराला खूप शिवाय खाव्या लागतात माहितीये का. बरोबर. अरे तुला काय माहितीये, ती कालवड अशी थोडी होणार आहे, असं थोडंच असतं. बरोबर. कशाला पैसा खर्च करतोस, अरे ते कुठनं आणलेस, किती भाव आहे त्याचा. ती पारंपरिकता आहे. मेंटॅलिटी जुनी लोक जी आहेत ना, ती आज मानायलाच तयार नाही. नवीन लोक काय टेक्नॉलॉजी एक्सेप्ट करायला तयार आहेत, शिकून घेत आहेत, शिकून सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. आणि त्यामुळे ही मानसिकता आहे. आणि त्यामुळे जुना जो दुग्ध व्यवसाय आहे, 5 गाई 10 गावी, माझे थोडीशी शेती आहे, शेतातनं मला कडबा मिळतो, काहीतरी मिळतो, म्हणून मी दूध करतोय, घरात 1 लिटर वापरतो, राहिलेलं 20-25 लिटर मी संकलन केंद्रावर घालून पैसे कमवतोय. हा दुग्ध व्यवसाय मला वाटत नाही आता म्हणजे. आणि ह्या दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर तरुणांनी हा दुग्ध व्यवसाय करूच नाही. तरुणांनी जर दुग्ध व्यवसाय करायचा झाला तर सर जे तुम्ही सांगितलं, दूध आलं, त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली, रिअलायझेशन व्हॅल्यू म्हणजे प्रति लिटर मला एकूण जो फायदा मिळणार आहे ते वाढले. आणि माझे जे कोण कस्टमर, ज्याला दही पाहिजे त्याला दही दिलं, ज्याला दूध पाहिजे त्याला दूध दिलं, आणि अशा प्रकारे प्रति लिटर जी मला येणारी किंमत आहे ती वाढवली. हा खरा व्यवसाय. आणि ह्या व्यवसायात, अशाच व्यवसायामुळे आपला उद्याचा जो शेतकरी आहे, जो दुग्ध व्यावसायिक आहे, जो व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून गाई म्हशी बाळगून दुग्ध व्यवसाय करणार आहे सर, तो खरंच पुढे जाणार आहे. 101% जाणार आहे सर. मला प्रामुख्यानं जाणवलं, मी जवळजवळ 2016 पासून त्या हरियाणा, पंजाब ह्या राज्यामध्ये मी जातो. जवळ 62 वेळेला, माझ्या आता 63वी वेळ पूर्ण झाली. बापरे. तर मला एक खरं कौतुक करावं असं वाटतं त्या शेतकऱ्याचं. हरियाणा म्हणजे असं म्हणता येईल की ते सर काळ्या सोन्याची खाण म्हणता येईल. 100%. तुम्ही पंजाब हे फक्त राज्य घ्या, काय नाही हो, तिथं काय आहे माहीत आहे, भाताची फुलपट, म्हणजे भात शेती केली जाते. कारण असंच शब्द वापरावे लागणार, कारण तिथं काहीच नाही हो.
दुसरी गोष्ट आहे गहू. हरियाणामध्ये तीच परिस्थिती आहे, UP-मध्ये तीच परिस्थिती आहे, बिहारमध्ये तीच परिस्थिती आहे, दिल्लीचा भाग म्हणजे उत्तर भारतामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे. पण ती रडत बसली नाहीत. त्यांनी तिथं प्रत्येक घरामध्ये 3 म्हशी आहेत जुन्या 7व्या 8व्या वेताच्या. पण त्यांनी ब्रीडिंग फार्म चालू केला आहे. हे मायक्रो प्लॅनिंग आहे. हे मी असं म्हणतो की एवढे विमान भरून चाललेत, एवढे रेल्वे सगळ्या भरून चालल्यात, एवढ्या प्रायव्हेट गाड्या काढून चालल्यात, एवढ्या बसेसनं चालल्यात, 4 व्हीलर घेऊन चाललेत, पण एवढं डोक्यात प्रकाश आमच्या शेतकऱ्यांच्या का पडना की आम्ही कुठं चुकायला दुर्दैवाची लागलो? गोष्ट आहे साहेब, मी तुम्हाला मध्ये थोडंसं थांबवतो. परवा दुधाचा रेट 32 रुपये झाला. बरोबर. राईट. आमची मुलं खाली ग्राउंड लेवलला शेतकऱ्यांसोबत आहेत. बऱ्याचशा मुलांचं सर आमचे शेतकरी पंजाबला चालले. सर अरे काय चाललंय? म्हणजे आपण दुग्ध व्यवसाय करायचा, दुग्ध व्यवसाय परवडत नाही म्हणून बोंब मारायची आणि खिशे कुणाचे भरायचे? पंजाब हरियाणाचे. लक्षात आलं का? म्हणजे कशा पद्धतीने दुग्ध व्यवसाय आपल्याला. पाटील साहेबांचं म्हणणं तेच आहे की त्या लोकांचे जे इकॉनॉमिक्स बघितले, अर्थकारण बघितलं, इन्कम सोर्स बघितले, तर हे प्युअर फक्त जनावरं. अगदी जनावरं काय ट्रान्झॅक्शन वाले. तिथं सरकी विकणारा सरकी विकायला लागलाय, रबराची मॅट विकणारा रबराच्या गाड्या भरून यायला लागल्या त्या हरियाणामध्ये. म्हशी विकणारा म्हशी विकायला लागलाय. बाहेरच्या गावातून परचेस झालेल्या म्हशी आणायसाठी छोटे ते छोटा हत्ती म्हणून टेम्पो असतो ते आणणारी फळी वेगळी. ट्रान्सपोर्टच्या कंपन्या CA बसले तिथं ट्रान्झॅक्शन करायला, कारण हिशोब लावायला. कारण एक व्यापारी वर्षाला 500 जनावर विकतो. 500 जनावर म्हणजे दीड लाख रुपयाला केलं तर 8 ते 10 कोटीचं ट्रान्झॅक्शन होतं, ट्रेडिंग होतं त्याचं. एका गल्लीमध्ये 5-5 CA आहेत एका व्यापाऱ्याचं. म्हणजे त्याचा शब्दात सांगू शकत नाही. 4 लाख जनावरं ते स्टेट विक्री करतं. मग मला म्हणायचं आहे, जर आम्ही असं ठरवलं की 2000 आता 25 चालू आहे, 25ला मनात विचार घेतला, 26-27ला जर आम्ही सगळ्या महाराष्ट्रात जर उभं राहिलो तर 2 लाख जनावरं आमच्या राज्यातून बाहेरच्या राज्यात विक्री करू शकतो. हजारो करोड रुपये आम्ही ह्यातनं आपण कमवू शकतो. आमचा रोजगार इथंच आहे. पाटील साहेब खरं बघितलं ना तर तुमची ही संकल्पना, म्हणजे ज्या पद्धतीने मी एवढे तुमचे कार्यक्रम बघतोय, आपण सोबत असतो, ज्या पोटतिडकीने तुम्ही सांगता ना की आपल्याला गाई महाराष्ट्रातनं गाई विकायच्या आहेत, आपल्याला म्हशी इथनं विकायच्या आहेत. आपलं काय करतो माहिती आहे? आपण काय करतो, इथं खिशात पैसा आला ना की पळतो आपण पंजाबला किंवा पळतो आपण हरियाणाला. का? म्हशी आणायच्या, दूध काढायचं, दुधाचा रेट पडला, म्हशी विकून टाकायचं. हा जो दुग्ध व्यवसाय झाला आहे आणि त्याच्यामुळे दुग्ध व्यवसायाची परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची अशी झाली आहे. सर तुम्ही जे इकॉनॉमिक्स घालताय की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय, 10 मुलं किंवा आत्ताच्या यंग जनरेशनने पंजाबमधनं गायी आणण्यापेक्षा पंजाबकडून काहीतरी शिकावं. बरोबर. हरियाणामधून गायी म्हशी आणण्यापेक्षा त्या हरियाणाच्या ट्रेडरकडून काहीतरी शिकावं, त्यांनी काहीतरी शिकावं. हरियाणातच गायी म्हशी तयार नाही होतो. आम्ही 12 वर्ष कालवडींचं संगोपन शेतकऱ्यांना जीव तोडून सांगायचा प्रयत्न करतो. आणि सर तुम्ही तर त्याला एक जिथं जागतं उदाहरण आहात. तुम्ही पोटतिडकीने सांगता आणि तुम्ही करून दाखवले. परवाचा तुमचा जो व्हिडिओ होता अख्खं काळं सोनं, हे त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. आणि मला आश्चर्य वाटलं, मी परवा एका शेतकऱ्याला तुमच्या फार्मवर घेऊन येणार आहे की गोठा टाकतायत म्हशीचं, की हे बघा ही रियालिटी काय. बरोबर. हे कधी कळणार? आणि खरा एंटरप्रेन्युअर ना साहेब याच संकल्पनेतून तयार व्हायला पाहिजे. अदरवाईज काय, बाबाकडे म्हशी आहेत, माझ्या आजोबाने गाई सांभाळल्या आहेत आणि मला तसंच सांभाळायचं आहे, मला आता नोकरी नाही. कारण यंग जनरेशनचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, शिक्षण झालं की मला धंदा करायचा, शिक्षण झालं की मला धंदा करायचा. इश्यू काय होतं युजली माहिती आहे का, लोक डेअरी फार्मिंगकडे ना बिझनेस म्हणून बघत नाही. ॲब्सोल्युटली. आणि बिझनेसकडे तुम्ही बघितलं ना, जेव्हा काय होतं की बिझनेसमध्ये लॉस झाल्यावर तुम्ही फेकून पळू नाही शकत, तुम्ही कोणाला विकून पळू नाही शकत. तुमच्या मनात काय असतं, हे मी स्वतः बनवलं. जेव्हा तुम्ही लोक स्वतःची कालवड बनवायला सुरू करणार आहेत ना, जेव्हा स्वतः आपले गाय असतील ना, तेव्हा लोकांचे 2दा विचार येतात डोक्यात की मी ही विकू का, मी ही स्वतः एवढे कष्ट करून बनवली आहे, मी अजून प्रयत्न करतो, काहीतरी नवीन करतो, दुसरे अजून वेज शोधतो पैसे कमवायला. ते सोडून तो जाणार नाही विकायला, तो काहीतरी करेल, प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. बिझनेसला तसं काम करतं. पण आता ती स्वतःची नाही आहे ना, कुठून तरी विकत आणली आहे, इकडं करतो मी जोपर्यंत होतंय, काम झाल्यावर विकून टाकतो, असं होतं युजली. एक विनोदाचा भाग एक सांगायचं झालं तर एक विचार येतो एखाद्या तरुणाच्या डोक्यामध्ये की मला दुग्ध व्यवसाय करायचा आहे. आणि दुग्ध व्यवसाय करायचा असला तर चला पहिला अरविंद पाटलांचं प्रशिक्षण घेऊया. प्रशिक्षणामध्ये सगळ्या गोष्टी
त्याला समजून सांगायचा गोठा कसा असावा, बांधकाम कसं असावं, बैठक व्यवस्था कशा असावी, चाऱ्याचं व्यवस्थापन, किती वेळा चारा टाकायचा, जनावराचा माज म्हणजे नेमकं काय असतो, त्याचबरोबर जनावराच्या गाभण जनावरांची काळजी, वासरू संगोपन, अशा खूप विषयावरती त्याला मार्गदर्शन दिलं जातं. पण मी विचार केला, अरविंद पाटलानं एक मार्गदर्शन केलं, तिथून सूत्र हालायला चालू झाली. मग ते गोठा उभा झाला, बांधकामाचा विषय आला, मग त्यानंतर अशा टप्प्यावर गेलो की चारा व्यवस्थापन पण झालं आणि आता वाढ धरायची आहे कुठं की पंजाब किंवा हरियाणाला जायचं आहे आणि सुरुवात होते तिथून. मग आम्ही कुणाकुणाला पैसे दिले हा संशोधनाचा विषय आहे. मग आमचं तिकीट बुक झालेलं असतं, मग आम्ही 2-4 विद्यार्थी आम्ही मिळून जातो, मग कुठं बेळगावमधून पुण्यामधून होतं. मग सुरुवातीला चाललो तर म्हशी आणायला, आणि म्हैस गाय म्हटलं तर आज गावागावामध्ये किंवा समाजामध्ये ज्याला काहीच जमत नाही त्यानं म्हशी आणि गाई करायच्या अशा संकल्पना आहे. बघा शाळेत नाही गेलंस तर म्हशी घेऊन देईन तुला, बैल घेऊन देईन, म्हणजे हा दुसरं काय विषय असतो. पण म्हशीनं विमानात बसवलं ह्या संकल्पनाच विसरून गेलो ना. म्हशी समजलं काय म्हणजे ज्याला काहीच करता येत नाही त्यांनी म्हशी बाळगायच्या, आणि आज म्हशीमुळे आपण विमानात बसतो. हे बघा, विमानात बसणारा माणूस कोण असतो? एखाद्या कुठल्या कंपनीचा मालक असतो किंवा एखाद्या कंपनीनं एक प्रतिनिधी पाठवला असतो, काहीतरी विषय असतात आणि त्या मोठ्या लोकांनी जायचं. पण म्हशी आणणारा माणूस जर विमानात बसत असेल तर हा बिझनेस आज कुठल्या लेवलला आहे हा वैचारिक गोष्टीनं विचार करायला झालं. आम्ही दिलं 8,000 रुपये विमानाला, बरं दिल्लीमध्ये उतरलो, पोट भरलं विमानवाल्याचं. दिल्लीमधून हरियाणाला जायला 250 किलोमीटरचा, जिंद किंवा हिसारमध्ये 250 किलोमीटरचा प्रवास. तिथं साध्या गाडी त्या कुठंतरी काढायच्या आणि त्याला 3,500 रुपये द्यायचं. तो टॅक्सीवाला आम्हाला नेऊन सोडणार. तिथं टॅक्सीवाल्याचं पोट भरलं. आम्ही कुणाकडे जाणार? व्यापाऱ्याकडे जाणार. व्यापाऱ्याचं म्हशीच्या मागं कमिशन, त्याचं पोट भरलं. शेतकऱ्याची म्हैस घेतली, त्याचं पोट भरलं. त्या शेतकऱ्याच्या घरापासून ते व्यापाऱ्याच्या दारापर्यंत म्हैस आणायला 700-800 रुपये टेम्पोचं भाडं आहे, त्याला एक वेगळाच माणूस आहे, त्याचं पोट भरलं. म्हशी पूर्ण लोड झाल्यानंतर ट्रान्सपोर्टच्या कंपनीमध्ये गेलो. तिथं 2.25 लाख, 1 लाख, 80,000, 85,000, 90,000चा ट्रक घेतला 10 म्हशी त्याच्यात भरायसाठी. त्या ट्रान्सपोर्टवाल्याचं पोट भरलं. त्या म्हशींना 8 दिवसाचं खाणं पिणं, एखाद्या होलसेल गोळी भुसा काय तर विकतो ना तो, येताना चारा वगैरे, त्याचं पोट भरलं. तिथं पैसे दिले. परत म्हशी ट्रान्सपोर्टमध्ये भरल्या. त्या म्हशी आणायला युपीतनं माणसं बिहारमधनं आल्यात हरियाणामध्ये, काय त्या 10 म्हशी महाराष्ट्रात घेऊन जायच्या म्हणून. ते दोघं, ती बिचारी 2,000 किलोमीटरचा प्रवास, त्यांचं पोट भरलं. परत म्हशी ट्रान्सपोर्टमध्ये टाकल्या, म्हशी या लागलेत. बरं, आम्ही पुन्हा आमची सफर चालू, पुन्हा टॅक्सीवाल्याला पैसे, पुन्हा विमानवाल्याला पैसे. म्हणजे मला सांगा, म्हैस ही संकल्पना आणायला 16 घरात पैसे दिलेत आम्ही. 16 घराच्या कुटुंबात पैसे गेल्यात त्या म्हशीच्या दूध उत्पादकाला. मग मला प्रत्येकाला सांगायचं आहे, आज इतके व्यवसाय आज डोळ्यासमोर बघतो, किती बिझनेस आहेत, पण सगळ्यात मागं पडलेले जर कोण असेल तर शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय. का कळत नाही आमच्या शेतकऱ्याला की जुन्या काळामध्ये 40 वर्षाच्या पाठीमागं जमिनीचा सेंद्रिय कर्ब काय होता आणि आत्ताचा pH कुठं नेऊन ठेवलाय. त्यावेळीची रासायनिक खतं, 1 DAP टाकलं तर अख्खं 1 एकर कापायला यायचं. आता 10 पोती टाकली तरी पीक येईना. याचा अर्थ काय? जीवाणूंची संख्या कमी पडली. मुळापासून पिकाला देणारा एजंटच नाही हो, जीवाणूच नाहीत ना, बॅक्टेरियाच नाहीत शेतामध्ये. प्रत कमी झाली, त्यामुळे शेती व्यवस्थित होत नाही. त्यामुळं अन्नधान्य जो पिकवणारा शेतकरीच आज गरीब होत चाललाय. मग याला कारण एकच आहे की जनावर जोपर्यंत गोठ्यात येत नाही तोपर्यंत शेती म्हणजे बहरणार नाही, मातीचा वास येणार नाही आणि माती फुलणार नाही. माती फुलवायची असेल, माती दगड झाले, त्या दगडाला भुसभुशीतपणा करायचं काम कोण करत असेल तर त्या जनावराचं शेणखत. पिढी बर्बाद होत चालली. आज दुग्ध व्यवसायामध्ये काम करणारा माणूस 100% 5ला उठणार, निसर्गाबरोबर तो राहणार. आज हरियाणा 4ला उठतो, पंजाब 4ला उठतो. आमच्या महाराष्ट्रामध्ये नेटपॅक संपायला 12 वाजतात, 2 GBचा 1.5 GBचा. ही तरुणांची अवस्था आहे. आणि संपल्यानंतर लोक झोपतात. आणि सकाळी 8 वाजता उठतो, 8 वाजता तिथं रोटी आणि दाल रोटी खायला बसतात. तिथं त्या सॉरी करा, कंटिन्यू. तर मला असं म्हणायचं आहे
हरियाणा जर किंवा उत्तर भारतवाले जर निसर्गाबरोबर जर असतील तर माझ्या महाराष्ट्राची मला ओळख करून द्यावं लागेल. आम्ही म्हणतो, कायम म्हणतो, मी रोज दिवसातनं 2 वेळा म्हणतो, आम्ही जिवंतपणे स्वर्गात आहोत. आज उत्तरेकडचा भाग, पंजाब, हरियाणा, दिल्ली इथंपर्यंत बघा, वाचा जम्मू बघा, सगळं हिमकण पडायला लागलेत. दक्षिणेला जावा, भात शेतीशिवाय काय नाही, थोडी तुकडीकरण आहे. जावा पूर्वेला, आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, तिकडे त्या भागात जावा, दलदल भाग आहे, चहाचे मळे आहेत, काही वाव नाही तिथं डेअरी फार्मिंगसाठी. जावा इकडं गुजरात, राजस्थानला, भौगोलिक परिस्थिती बेकार आहे. म्हणजे काय, तिथं 42 पासून ते 52 पर्यंत टेम्परेचर आहे. पण त्या वातावरणात टिकणाऱ्या जातीवंत गाई म्हशी तयार केल्या त्यांनी, रडत बसले नाहीत. मग महाराष्ट्र कुठं आहे तेवढा नकाशामध्ये बघावा, असं शेतकऱ्यांना माझं मत आहे. साहेब, काय माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्राच्या तरुणांना जोपर्यंत याची किंमत कळणार नाही, आज काही अंशी अरविंद पाटलांमुळे किंवा व्हेटरनामुळे काही लोकांना दुग्ध व्यवसाय, कालवडींचं संगोपन ह्याच्यामध्ये थोडासा एक इंटरेस्ट निर्माण झाला, त्या पद्धतीने लोक करतायत म्हणून आज कुठेतरी आपण हे बघतोय. अदरवाईज साहेब मला एक सांगा, ह्या गोष्टी जर नसत्या तर काय झालं असतं आत्ता कुठं. कारण आपल्या माणसाला दुग्ध व्यवसायापेक्षा कुठंतरी 15-20 हजाराची जाऊन नोकरी करणे, दुग्ध व्यवसाय न करणे, ते शेण कोण करणार, शेणात हात कोण घालणार, व्यवसाय कोण करणार, ह्या गोष्टीकडे आपल्या तरुणांचा जास्त कल आहे. आता ठीक आहे, कोविड नंतर बरेचसे तरुण घरी आले, दुसरे काय पर्याय नव्हते, दुग्ध व्यवसाय कदाचित करायचा प्रयत्न केला, सुदैवाने त्यानंतर दुधाचे रेट चांगले होते, त्यांना 4 पैसे मिळाले, दुग्ध व्यवसायामध्ये त्यांना आवड निर्माण झाली. काही लोक त्याच्यामुळे दुग्ध व्यवसाय हा व्यवसाय म्हणून पत्करला आणि काही लोक सक्सेसफुल, पण छान सक्सेसफुल झाले. परंतु त्याची दुसरी जर बाजू बघितली, दुग्ध व्यवसायाकडे आज व्यवसाय म्हणून बघून त्यामध्ये झोकून घेऊन धंदा करणारे लोक किती आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर सांगायची झाली, जसं तुम्ही म्हटले, अण्णासाहेब पाटील कर्ज प्रकरणामध्ये कर्ज घेऊन दुग्ध व्यवसाय करणारे लोक आजही खूप आहेत आणि प्रयत्न करतायत. तर ह्यांचा दुग्ध व्यवसाय कसा असला पाहिजे आणि त्यांनी दुग्ध व्यवसायाकडे आज व्यावसायिकता म्हणून कसं बघितलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं पाटील साहेब तुमचं त्याच्यासाठी एक ज्वलंत उदाहरण आहे. परंतु लोक आयडियल म्हणून बघताना कुणाला बघतात, मग करायचं काय, खरंच ते शक्य आहे का, आय डोंट नो. म्हणजे एन नंबर ऑफ प्रश्न आहेत. आणि कारण लोक युजली काय करतात, त्यांना प्रॉब्लेम काय होतो आजकालच्या इंटरनेट वगैरे या गोष्टींमुळे ना, तुम्ही कोणालाही कुठंही कसंही बघू शकता. युजली काय असतं, मग सेलिब्रिटीजला बघतात किंवा इलॉन मस्कसारखं कोणीतरी बघतात जे जगाबाहेर अमीर आहेत आणि ते काही करतात. मग त्यांना ती लाईफस्टाईल बघून असं वाटतं की नाही, मी बिझनेस केला, बिझनेस म्हणजे कॉर्पोरेट बिझनेस केला तर मी त्या लेवलला पोचू शकतो, तशी लाईफ जगू शकतो. त्यांना हे कळत नाही की बिझनेस हे बिझनेस कुठल्याही पार्टला असतं. बिझनेस काय असतं, बाय लो सेल हाय. बेसिकली तुम्ही स्वतःचे पैसे कमी खर्च करून दुसऱ्याकडनं जास्त खर्च करून स्वतःला पैसे कसे भेटतात, किंवा तुमच्या एक कष्टासाठी तुम्हाला जे एक स्पेसिफिक एक्स्ट्रा पैसे देतात, हे बिझनेस झालं. लोकांना हे कळत नाही, तुम्ही कुठूनही कमवू शकतात. एक असं नाही की मी नाही स्पेसची कंपनी सुरू करायला पाहिजे इलॉन मस्क व्हायला किंवा गाड्या विकायला पाहिजे, तसं नाही आहे. कुठल्याही बिझनेसनी तसं होतं. पण इंस्टाग्राम वगैरे अशा गोष्टींवरती तेच गोष्टी दिसतात. कुठलाही शेतकरी असं करताना दिसत नाही युजली किंवा कॉमनली दिसत. प्रॉब्लेम काय माहिती आहे का, इंस्टाग्रामवर काय दिसतं, जे लोकांना बघायला आवडतं ते इंस्टाग्रामवर दिसतं, ही वस्तुस्थिती आहे. इंस्टाग्रामवर कोण व्यवसाय दाखवत नाही. हाच इंस्टाग्रामवर कोण व्यवसाय दाखवणारा माणूस कोण असेल तर अरविंद पाटील साहेबच आहेत. यूट्यूबवर व्यवसाय दाखवणारा माणूस कोण असेल तर अरविंद पाटील साहेबच आहेत. आणि म्हणूनच त्यांचे आज जवळजवळ 5-1 लाख हे आहेत, सबस्क्रायबर आहेत. उद्देश तोच आहे ना. आजच्या तरुणाने मला काय करायचं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे. मी दुग्ध व्यवसाय जर करणार आहे, मी ते का दुग्ध व्यवसाय करणार आहे, त्याचे काहीतरी गोल सेट केले पाहिजे, त्याचा काहीतरी उद्देश क्लिअर असला पाहिजे. बरोबर आहे, तरच व्यावसायिकता निर्माण होईल. ऑब्व्हियसली कुठल्याही गोष्टीमध्ये सक्सेसफुल व्हायला तुम्हाला गोल सेट करायला लागतात, विचार करायला लागतो. मी हे करतोय, मला हे करता येईल का, आणि मी करणार आहे हा विचार केला आहे तर मी माझा 100% द्यायला तयार आहे का याच्यामध्ये. करेक्ट. तर पाटील साहेब तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आजच्या तरुणांना ह्या कॉन्टेक्स्टमध्ये दुग्ध व्यवसायात येण्यासाठी तुम्ही काय सांगाल, किंवा जे तुम्ही त्यावेळी केलं कदाचित त्यावेळी करत असताना तुमची त्यावेळची परिस्थिती इच्छा वेगळी होती, परिस्थिती वेगळी होती. आता जर नवीन तरुणाने जर ह्या व्यवसायामध्ये यायचं असेल तर थोडासा घरचा सपोर्ट पाहिजे. कारण कसं असतं, ज्यावेळेला एखादं जनावरांचं युनिट आमच्याकडे म्हणतात
गाई म्हशी असतील ना पोरगी मिळत नाही. पोरगी मिळण्यासाठी पोरं सगळी शहरात जातात, लग्न करतात आणि नंतर गोटा करतात. त्यामुळे घरच्यांचा सपोर्ट मुश्किल आहे. लक्षात आलं म्हणजे बरोबर आहे ना म्हणजे कारण ती मेंटॅलिटीच तशी आहे. तसा विषय आहे. पण आता थोडंफार जरासा मानसिकता पण बदलल्याची असे जाणीव पण होते. आज तसं बघायला गेलं तर खेड्यामध्ये मला वाटत नाही गरिबी एवढी अजूनही म्हणजे नाही आहे. महाराष्ट्रात नाहीये. महाराष्ट्रात गरिबी नाहीये. गरिबीचा हा आव आणला जातो असं काय नाही. प्रत्येक जण गरिबाच्या जरी मुलगी जरी जन्माला आली तर लग्नाच्या वयापर्यंत बापानं पै साठवलेला पैसा लग्नासाठी ठेवलेला असतो असं काही नसतं. दुसरा विषय कसा आहे सर, ह्या दूध व्यवसायामध्ये जरा थोडा घरच्यांचा जर सपोर्ट झाला. कारण एकटा आता समजा एक तरुण आहे, तरुणाला एक आहे 20-25 लाखाचा त्याच्याकडे बॅलन्स आहे, त्यानं पैसे लावले, गोठा बांधला, म्हशी गाई खरेदी केल्या. पण तो काय झालं, गोट्यात घुटमळतो. सकाळी उठावं लागतं, भैया काय करतो काय की, पळून जातो काय की, थांबतो काय की, भैया भीतीच दाखवा लागलाय. कारण तो प्रॅक्टिकली नसतो त्याच्यामध्ये, फारच घाबरतो. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अतिशय वाईट आहे, अतिशय वाईट आहे. आजच्या तरुणाचा दुग्ध व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय? मी व्यावसायिक आहे, मी दुग्ध व्यवसाय, पण कामं तुम्ही करायची. पाटील साहेबांचं दुसरं उदाहरण, भैया गेला की दुग्ध व्यवसाय बंद पडला. तर व्यवसाय दुसऱ्याच्या हातात देताना ज्यावेळेला एखाद्या व्यवसायामध्ये लोकांच्या हातामध्ये जर हा व्यवसाय गेला तर त्याला कंपनी ह्या फोकसनं बघावं लागतं. कारण युनियन झालं कंपनी अडचणीत येते. तसं गोट्याच्या वैरण आणणारा, चारा आणणारा माणूस, शेण काढणारा माणूस, भैया झाला, यांचं युनियन झालं तर तुमचा गोठा विकावाच लागतो. मग यासाठी तुमच्या त्या तरुणाच्या डोक्यामध्ये असं असायला पाहिजे की ह्याच्यामध्ये चॅलेंजेस काय काय आहेत. भविष्यामध्ये भैया गेला तर मिल्की मशीनचा आधार घ्यायला पाहिजे. करेक्ट. चारा कापणारा माणूस झोपलाच तर सायलेज किंवा वाळलेला चारा नाही तरी स्वतः जायचं कापायला, ही तयारी असायला पाहिजे. नोकरी करताना शनिवार रविवारी सुट्टी असते, दुग्ध व्यवसाय करताना गायींना सुट्टी नसते आणि मालकाला पण नसते. मेलं तरी सुट्टी नाही. म्हणजे ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज गाई म्हशीचं दूध काढायला काय अडचण नाही, शेण काढायला काय अडचण नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर दूध विकायला जमायला पाहिजे. सगळ्यात अवघड कुठली असेल तर दुधाची विल्हेवाट लावणं. दूध गावोगावी, घरोघरी, अपार्टमेंटमध्ये दूध विकणं ही काळाची गरज आहे. पाटील साहेब, मी हा मुद्दा ना एक वेगळ्या अनुषंगाने तुम्हाला एक सांगायचा प्रयत्न करतो. ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण दुग्ध व्यावसायिक म्हणत असताना दुग्ध व्यावसायिक नाही, एक शेतकरी म्हणूनच अजून त्याच्यात घुटमळ. 100% का सुमेध, ही गोष्ट तुला क्लिअर कळेल. व्यवसाय म्हटल्यानंतर दोन्ही गोष्टी येतात. म्हणजे काय, उत्पादन आणि विक्री. लक्षात आलं का? असं नसतं ना उत्पादनच मी करणार, विकणार कोण? बरोबर. मला विकल्याशिवाय 4 पैसे. उत्पादक वेगळा, विक्री करणारा वेगळा आणि मलाई खाणारा. अगदी बरोबर. मलाई खाणारा म्हणजे मधला ट्रेडर. आम्ही उत्पादक सुद्धा शब्द चुकीचा आहे. उत्पादक हा खऱ्या अर्थाने नाही. आपण उत्पादक नाही हो, आपण शेतकरी. बरोबर आहे, ही संकल्पना बरोबर आहे. शेतकरी ही संकल्पना परफेक्ट आहे. उत्पादक तरी काय करतो, माझा उत्पादन हे तुला या रेटना मी देईन, मला परवडत नाही कारण माझी उत्पादन किंमत एवढी आहे. पण दुग्ध व्यवसायामधला जो उत्पादक आहे, जो शेतकरी आहे, तो बिचारा एवढा भरडलाय की त्याची विक्री किंमत तो नाही ठरवू शकत. आणि हातात गेलेले कुठल्याही व्यवसायामध्ये जोपर्यंत तुमच्या उत्पादनावर तुम्ही MRP मारत नाही किंवा तुम्ही किंमतीचा शिक्का मारत नाही ना की एवढ्याला विकणार, तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाही. आणि लाईव्हस्टॉक इंडस्ट्री म्हणजे पशुपालन, दुग्ध व्यवसाय असेल किंवा शेती असेल किंवा काही असेल, प्रोड्युसरला त्याच्या उत्पादनावर आज विक्री किंमत टाकायची भारतात तरी व्यवस्था नाही. हा एक मोठा शोकांतिकेचा प्रश्न आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळे जो नवीन माणूस दुग्ध व्यवसायामध्ये येणार आहे, जो नवीन तरुण येणार आहे, त्या तरुणाने सर तुम्ही म्हणताय ना, तो विचार केला पाहिजे, माझं उत्पादन, माझी किंमत आणि माझा व्यवसाय. त्याचवेळी कुठेतरी ती व्यावसायिकता म्हणता येईल त्याला. पशुपालनाचा जर बेस बघितला तर डचमळीत आहे, फाउंडेशन आहे त्याला. करेक्ट. कधी कोलमडू शकतो, पण दूध विकत घेणारा स्ट्रॉंग आहे. माझं असंही महाराष्ट्रातल्या तरुणांना माझं एक सल्ला असेल, अगदी मनापासून मी बोलतो की एक 10 म्हशीचं जरी किंवा 10 गाईचं जरी युनिट चालू करायचं असेल तर आज 1.5 लाख रुपयाने एक दिलं तर 15 लाख रुपये पाहिजेत 10 म्हशी आणायला किंवा 10 गाई आणायला. आणि गोठा बांधायला एका जनावराला 70,000 रुपये खर्च येतो. म्हणजे 7 लाख रुपये, 10 जनावरांचे 7 लाख झाले गोठ्याचे आणि 15 लाख रुपये झाले जनावर आणायचे. 22 लाख रुपये इन्व्हेस्ट करावे लागणार आहेत आणि 2 एकर क्षेत्र चाऱ्यासाठी ठेवावं लागेल आणि घरच्याचा पण सपोर्ट. ह्या लढतरीमध्ये जर ज्याला शेतीच नाही तर त्यांना असं माझं मत आहे,
एखाद्या चांगल्या गोठ्यावरचं दूध त्यानं विकत घ्यावं. आज 32 रुपयांना 35 रुपये त्या बिचाऱ्याला द्यावत, त्या गरीब शेतकऱ्याला 35 रुपये द्यावत, किंवा 60-65 रुपये तो 58 रुपये 54 रुपयाला जो डेअरीला दूध घालतो त्याचं दूध 70 रुपयाने विकत घ्यावं आणि त्या दुधाला प्रोसेस करावं. ह्याही विषयामध्ये आपण शेतकऱ्याला उभा करू शकतो. उदाहरणार्थ काय, आज श्रीखंड असेल, आम्रखंड असेल, कुल्फी असेल, सगळ्या प्रकारच्या बासुंदी, रबडी बासुंदी, अंजीर बासुंदी, गुलखंद बासुंदी, सीताफळ, कुल्फीचा सुद्धा बेस घ्या. असं जर दुधावर जे प्रोसेस केली तर 100% 150 रुपये लिटर दूध जाईल म्हशीचं आणि गाईचं 70 रुपयानं दूध जाईल. कारण काय, मी या व्यवसायामध्ये 7 वर्ष झालं काम करायला लागलोय. बाय प्रोडक्टमध्ये साधी संकल्पना आहे. 50 लिटर जर दूध टाकलं खवा मशीनमध्ये तर 25 किलो रबडी मिळते, बासुंदी मिळते, आणि त्या बासुंदीचा रेट आहे 200 रुपये किलो. तयार किती रुपयाला झाली? 106 रुपयाला प्रोडक्शन कॉस्ट आली. 106 रुपयाची तयार झालेली बासुंदी आम्ही 200 रुपयानं बाजारात विकतो. कुणाचे लग्न समारंभामध्ये विकतो, त्यावेळेला ते होलसेल पण 180 रुपयाने विकली जाते. 90-95% ग्रॉस मार्जिन आहे. 100% विचार करण्यासारखा व्यवसाय आहे. हो, पण ते विचार करण्यासारखं, विचार नाही करण्यासारखा व्यवसाय तो. लाईक 100% मार्जिन तुम्हाला देत असेल. लोकांनी उड्या मारल्या पाहिजे. मला एक असं वाटतं, म्हणजे ह्या 27 वर्षांमध्ये जुन्या लोकांनी हा एक बेस दिलाय आणि आम्ही आता तो बदलायचा आहे. ज्याला काही अक्कल नाही, ज्याला काही समजत नाही, त्यानं गोट्यात यायचं. हुशार माणसं जर आता आली तर 100% संधीचं सोनं करणार, हा आत्मविश्वास मी सांगतो. अगदी परफेक्ट. महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि पशुपालकांना मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं आणि मला भीती पण वाटते एका गोष्टीची. दुग्ध व्यवसाय जर असं सगळ्यांनी जर डोक्यात विषय घेतला तर जनावरं भविष्यात आणायची तरी कुठून? नेमकं आपला महाराष्ट्र आज कुठल्या वळणावरती आहे, किंवा काय, म्हणजे काय अवस्था आहे आता महाराष्ट्राची, दिशा काय आहे नेमकी दुग्ध व्यवसायाची, आणि येणाऱ्या 15 वर्षांमध्ये दुग्ध व्यवसायाच्या दिशा काय असायला पाहिजेत, हाही विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज पंजाब, आज हरियाणा, पुन्हा त्यांची नावं घेत बसलो, ते तर किती दिवस आपल्याला पुरवणार आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. त्यांचं जास्तच कौतुक करतो असा विषय नाही आहे. पंजाबमध्ये सर परिस्थिती बघितली, पंजाबचा तरुण आज पंजाबमध्ये नाहीये, तो कॅनडाला जातो. 100% बरोबर आहे. जुन्या लोकांनी सांभाळला ना. मग आता नवीन कोण आहे? तर आता मला भीती अशी वाटायला लागली सर, की त्या हरियाणामधनं म्हशी आज जर घरामधून आता संध्याकाळी दुपारच्या वेळेला 4च्या दरम्यान सुटल्या तर त्या तलावावरती जातात आणि सकाळी एक जातात आणि कोण दुपारी पण घेऊन येतं. म्हणजे अख्ख्या त्या गावातल्या म्हशी सगळ्या त्या पोहण्यासाठी तलावावरती जातात. तर त्या तलावावरती घेऊन येणारा जो काय मालक आहे, तर त्याचं वय सांगायला झालं तर 45 पासून ते 75 वयापर्यंतचा तिथं पशुपालक आहे. याचा अर्थ काय, यंग जनरेशन कुठं आहे? तिथं पण नाही, 100% नाही. मग आम्हाला म्हशी भविष्यात पुरवणार कोण? आणि माझं मी एक भीती व्यक्त करतो, 2027 पासून 2 लाखाच्या वरती म्हशीची किंमत जाणार. ही या सिच्युएशनला आपण महाराष्ट्रातला तरुण एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघू शकतो. बरोबर, अपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं पाहिजे. जर हरियाणा उद्या सप्लाय करू शकणार नाही तर महाराष्ट्र करू शकतो. महाराष्ट्र म्हणजे दुग्ध व्यवसायासाठी साहेब एक स्वर्ग आहे. 100%. मग आपण इथं करू शकतो. आणि खऱ्या अर्थाने दुग्ध व्यवसायात येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने किंवा तरुणाने ना सर, दूध काढण्यापेक्षा बरोबर गाई म्हशींच्या तयार करून कशा विकता येते, अगदी बरोबर आहे, ह्याकडे खऱ्या अर्थाने लक्ष दिलं पाहिजे. आणि आज आपल्या शेतकऱ्याचं मूळ लक्ष तिथं नाही. कारण त्याचं काय होतंय ना सर, मला आठवड्याला पैसे यायला पाहिजे, 10 दिवसाला पैसे यायला पाहिजेत. हे पैसे दुधाचे येतात, तो कालवडींचे पैसे तुम्हाला 1.5-2 वर्षातनं मिळतात. बरोबर आहे. पण ते एकदम मिळतात ना. ते बिशी आहे ना, ती एखाद्या एक फंडच तो साठायला लागलाय, ते कुणालाच समजना. एक PF साठा लागलाय त्या बिझनेसमधला, हे सर्वसामान्य शेतकऱ्याला ते पटना झालंय. आणि तसं बघायला गेलं तर आज माझ्या गोट्यातली आत्ताची अवस्था आहे, आज माझ्याकडं जवळजवळ 70 मुर्रा म्हशी आहेत, त्याच्यामधल्या जवळजवळ 40-45 दुधामध्ये आहेत. तर दर वर्षाला 70-30चा जर फॉर्म्युला केला तर दर वर्षाला 50 म्हशींच्या डिलिव्हरी होतात आणि 20 गाईमधल्या 12 गाईंच्या, मी म्हणतो 10च, म्हणजे टोटल माझ्या डेअरी फार्ममध्ये 60 म्हशी गाईंच्या डिलिव्हरी होतात. मी म्हणतो त्यातले मेल फिमेल 50-50% पकडून चला, म्हणजे माझ्या गोट्यातून मला वर्षाला 30 कालवडी मिळतात, असा एक प्लस पॉईंट धरूया.
त्यातल्या 5ही काय खराब झाल्या, काय दुर्दैवानं एखाद्याचा मृत्यू झाला, काय झाला, तर 25 जनावरं नवीन तयार होतात. पण त्या 25 जनावराचं 1.5 लाख रुपयानं जर प्रॉफिट काढला आम्ही, तर जवळजवळ 25 म्हणजे मला वाटतंय 36 ते 38 लाख रुपये 2 ते 3 वर्षामध्ये साठू शकतात. आणि त्या जोरावर आज मी या ठिकाणी हा ग्रॉस रेव्हेन्यू झाला बरं का व्यवसायातला. ग्रॉस रेव्हेन्यू जनावर आहे तशीच आहेत, सगळं तसंच आहे. तसंच आहे, सिस्टम तशीच आहे, फक्त ग्रोथ झाली. हा जोपर्यंत विषय महाराष्ट्राला ग्रॉस कळत नाही, रेव्हेन्यू कसा इंटॅन्जिबल असेट, ठीक आहे, काही पण हां, म्हणतो, ठीक आहे. काही पण म्हणा. पण मला असं म्हणायचं आहे, अशा 3 ते 4 बॅचेस जर मी येणाऱ्या 15 वर्षात जर केल्या, तर आज 2 CR घेऊन मी मागं पडू शकतो. म्हणजे आज माझा मी स्वेच्छानिवृत्ती जरी भविष्यात घेतली तरी मी आज प्लसमध्ये राहणार आहे. मग हा शेतकऱ्याला विषय का समजत नाही, हा समजून सांगायचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही ज्या करतो. पद्धतीने सर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कित्येक वर्षाची मानसिकता आहे, दुधाला भाव आहे, खिशात पैसे आहे, गाई म्हशी आणायच्या, दूध काढायचं आणि ते नंतर बरोबर आहे. म्हणजे नंतर विकायच्या. ती मानसिकता आजही आपल्या तरुणाची बदललेली नाही किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या दुग्ध व्यवसायाची बदललेली नाहीये. तिची डेअरी ही संकल्पना डोक्यात एकच आहे, दूध आणि मला परवडत नाही. परवडत नाही. गाई कोणी बाळगायचे, कोण काय माहित नाही काय 2-3 वर्ष कोण डोकं लावणार आहे, कारण त्याला माहीतच नाही की ही संकल्पना काय आहे ती. आणि म्हणून साहेब आजही परिस्थिती आहे. पण आहेत सर तुमच्या विचाराने किंवा तुमच्या प्रशिक्षणाने म्हणा किंवा तुमच्या तळमळीने म्हणा, नाही म्हटलं तरी आजच्या तरुणाला त्या गोष्टी थोड्याफार कळायला लागल्या तो. 100%. पण सर मी पण म्हणतोय बघ का, ती आत्मीयता नाहीये, ती आत्मीयता अजून नाहीये की अजून नाही. म्हणजे मन लावून म्हणावं तसं त्या काम नाही. पद्धतीने इन्व्हॉल्व्ह होऊन म्हणजे आमची उदाहरण सांगतो का आत्मीयता नाहीये माहितीये का, पहिले 3 महिन्यामध्ये तो जोर लावतो, मस्त कालवड 100-125 किलोची होती, तो हवेत जातो, तो विसरतो, पुढचं संगोपन तिचं करायचं राहून जातं. बरोबर आहे. त्याच्यानंतर 11व्या-12व्या महिन्यामध्ये त्याला जाग येते, अरे कालवड वयात आली नाही आली काय झालं. ॲक्च्युअली ती वजनाला येते, परंतु तिच्यात जे अपेक्षित बदल असतात, गर्भपिशवीची ज्या पद्धतीने वाढ व्हायला पाहिजे, अंगावर ज्या पद्धतीने मास पाहिजे, ते न झाल्यामुळे काय होतं माहितीये का, नंतर त्या कालवडीची 12 वाजून जातात. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीचे संगोपन हा अर्थेडी पण सातत्यानं त्याच्याकडे लक्ष देत राहायला नाहीच पाहिजे. लक्ष. सातत्य नाही त्याच्यात, सातत्य नाही, ब्रेक होतो. काय माहिती तुम्ही, गाय हा दुग्ध व्यवसायातला सगळ्यात महत्वाचा ॲसेट आहे. बरोबर. मी नेहमीच सगळ्यांना एक उदाहरण देतो. मी एक मोबाईल घेतला 10,000 रुपयाला, तो 10,000 रुपये घेतलेला मोबाईल 2 वर्ष वापरला, माझी 1 वर्ष मोबाईल वापरण्याचा खर्च 5,000 आला, तो 4 वर्ष वापरला तर 2,500. बरोबर. एका गाई जर मी गाय तयार केली, त्या गायीकडनं किती लिटर दूध घेतो, किती वेतं घेतो, या गोष्टींवर त्या गायीला तयार करण्यासाठी आलेल्या खर्चाचं रिअलायझेशन जे आहे ते अवलंबून असतं. मॅक्झिमम दूध किंवा मॅक्झिमम लॅक्टेशन जर घेतल्याने 70-80 हजारात गाय तयार केली, ते विचारात 70-80 हजाराचं तुम्ही रिअलायझेशन किती पुढं केलं. हा जो व्यावसायिक दृष्टिकोन कालवड संगोपनाचा आहे ना सर, शेतकऱ्याला अजून कळत नाही. सगळ्यात मेजर इश्यू तोच आहे. तुम्ही म्हणजे अगदी अर्थशास्त्र म्हणजे मार्मिक अर्थशास्त्र आहे, त्याला समजलं. पण मला एक सांगावंसं वाटतं, शेतकऱ्याला खरोखरच दूध कळालं का हो, किंवा गाय कळाली काय, हा पण विषय खूप महत्त्वाचा आहे. मी एक सांगतो, दुधामध्ये मी जरी 27 वर्ष काम केलं, तर दुधापासून पुढं काय करायचं ह्याच्यामध्ये मी 7 वर्ष झालं मी पण अभ्यास करायला लागलो. तर सर मला एखाद्या 10-11 लिटर दूध देणारी सकाळी आणि 10-11 लिटर दूध देणारी संध्याकाळी एका गाईचं जर अपेक्षित दूध बघितलं तर 4,500 लिटर दूध वार्षिक मिळतं. परफेक्ट. मग आता 4,500 लिटर जर त्या मशीनमधनं जर दूध बाहेर येत असेल, तर त्यातली फॅटची सरासरी सुरुवातीला असतं 3-0, मग 2-3 महिन्यानंतर येतं 3-8 वर, शेवटच्या टप्प्यात येतं 5-0 वर, पण ॲव्हरेज फॅट काढलं तर 4-0 येतं टोटल स्टार्ट टू एंड पर्यंत. तर मला असं म्हणायचं आहे, 1 लिटर गाईच्या दुधातून जर 40 मिली जर तूप मिळत असेल, 40 ml, तर 40 ml 0.40 ml तूप मिळालं. दूध किती आहे वरती 4,500, म्हणजे 4,500 गुणिले 0.40 जर केलं तर माझ्या माहितीप्रमाणे 180 किलो तूप देते एका वेतामध्ये. त्या मशीनमधून 250 किलो फॅट काढून घेतो आम्ही. कशात? दुधातून 250. आता SNF बद्दल चर्चा करूया. सॉलिड नॉट फॅट, म्हणजे त्या पाण्यात विरघळणारे जे घन घटक आहेत त्याच्याबद्दल हिशोब केला तर ते 8.5 जर काढत गेलो, म्हणजे 85 ग्रॅम 1 लिटर दुधामध्ये 85 ग्रॅम
मिनरल्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, प्रोटीन्स आहेत, साखर आहे, सगळं आहे. जे डब्यातनं आम्ही आणतो ते दुधात आहे ना. म्हणजे 1 लिटर दुधामध्ये 85 ग्रॅम मिळालं ना. 4,500 मधनं किती मिळालं? 4,500 लिटर दूध आणि 85 ग्रॅम पर लिटर जर आपल्याला SNF जर काढून घ्यायचा झाला तर 85 गुणिले 4.5 म्हणजे मला वाटतंय 350 किलो. 350 किलो डबे भरणार न्यूट्रिशनचे. म्हणजे हे मूळ आहार झाला. म्हणजे वर्षाला 500 त्या पर्स्पेक्टिव्हने नाही बघत युजली त्याच्याकडे. 500 किलो आम्ही फॅट आणि न्यूट्रिशन काढून घेतले त्या दुधात. मग हे न्यूट्रिशन तुम्हाला एक तर डॉक्टरांच्याकडनं असं लिहून घ्यावं लागेल आणि मेडिकलच्या दुकानातनं रेडीमेड तर डबा आणावा लागेल. तुमच्या कमरेमध्ये पेन्स असतील, तुमच्या गुडघ्याच्या पेन्स असतील, सगळ्या असतील. डॉक्टर काय लिहून देणार आहेत? पेन किलर देतील आणि मग न्यूट्रिशन तुम्ही खावा, ओमेगा 3 खावा, हे खावा, ते खावा, हे सगळं देणार. म्हणजे समजून घ्या, आयतं न्यूट्रिशन, नॅचरल न्यूट्रिशन देणारं एक मशीन देवानं जन्माला घातले, त्याचं नाव आहे म्हैस आणि गाय. हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत गाय नावाचा प्राणी कळणार नाही, म्हैस नावाचा प्राणी कळणार नाही, दूध कळणार नाही. दूध आणि अंड हे 2 घटक कम्प्लीट फूड म्हणून मानले जातात की त्याच्यामध्ये शरीराला लागणारे सगळे घटक असतात. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि वॉटर. हे 6 प्रॉक्सिमेट हे दुधामध्ये आणि अंड्यामध्ये असतात. त्यामुळे लहान मुलांना दूध दिलं जातं. त्यामुळे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, तसं दूध हे पूर्ण ब्रह्म आहे. म्हणजे दूध म्हणजे पूर्ण अन्न आहे असं म्हणतात. झोपते वेळी 200 ml दूध आणि थोडीशी हळद टाकून जर खरं दूध पिऊन जर झोपलं, तेच करतो. म्हणजे चेष्टा सांगत नाही मी फॉलो करतो. मला दूध आवडत नव्हतं. आम्ही पण सर गाईचं दूध काढून काढून ते मस्टॅटिस, हे सगळं मेट्रायटिस, हे सगळं भाऊ बघून कनी दूध बघितलं तर ते नासलेला भाग, सडलेला वास मारतेला भाग असं वाटायचं, उमस यायची. पण 2014ला आम्ही गाई विकल्या आणि म्हशीमध्ये मी उडी मारली. आणि म्हशीचं ते भैये काय केलं, 2 भैये ठेवले होते. ते सकाळी 2 आणि संध्याकाळी 2, 4 लिटर दूध खायला लागले. आणि ते दूध खायची पद्धत कशी, तर ते चपातीचं पीठ त्या दुधात मळायचं आणि त्याच्या फुलके बनवायचे आणि ते दूध संध्याकाळी झोपताना 1 लिटर दूध प्यायचे. चपाती बनवण्यासाठी दुधात मळायचं ते आणि त्याच्यामध्ये ते खायचं. आणि ते खाऊन खाऊन मग आमच्या म्हशीचं दूध आम्ही वैरण आलोय, आम्ही कष्ट करायला, आणि हे दूध खाऊन आला तवा कसा होता, भाकड म्हशीगत होता आणि आता व्यायला झालेल्या म्हशीगत दिसायला लागला आणि असा एवढा जोरात चालायला लागला. 102 किलोपर्यंत वजन गेलं. आला तवा 72 किलोचा होता. 32 किलो 1.5 वर्षात वाढलं कसं त्याचं. आणि त्यानंतर आम्हालाच लाज वाटली आणि आम्ही दूध प्यायला चालू केलं. खरं सांगतो तुम्हाला, मी आज 10 वर्ष झाली. आज आमच्या घरामध्ये सकाळी जवळजवळ 4 लिटर आणि संध्याकाळी 3 लिटर, 7 लिटर दूध खातं 11 माणसं आहेत. 7 लिटर दूध म्हणजे आम्ही ॲव्हरेज चालू केलं. कारण हे स्वतः आपण चालू केल्याशिवाय आम्ही बाहेर सांगू शकत नाही. तर माझं असं मत आहे, आजही आम्ही म्हणजे 200 मिली दूध पिल्याशिवाय माझी तब्येत नसू दे कशी तरी, ते सांगून झिजलोय मी, मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. पण मी रोज 200 ml दूध घेतो. झोपच लागत नाही, तळमळ होते. तर मला असं सांगायचं आहे, तुला लहानपणी काय म्हणत होतास, दूध प्यायला आवडत नव्हतं. ऐकलं पाटील साहेब काय? 100% तुम्हाला मी खरं सांगतो, न्यूट्रिशन एकदम सोर्स कुठला असेल नॅचरल. अहो वैरण बघितले दादा, माझ्याकडे 10 एकर चारा आहे हो. त्या 1 एकर शेतामध्ये मी 20 टोले शेणखत टाकतो, 40 टन. पाटील साहेबांनी ज्या पद्धतीने आहारातलं दुधाचं महत्व सांगितलंय आणि आपली लोकसंख्या आणि ह्या वाढत्या लोकसंख्येची आहारातील किंवा आहाराची जी रिक्वायरमेंट आहे, एक सिंपल आहे, प्रोटीनची जी गरज आहे. म्हणजे आपण म्हणतो ना 1 ग्रॅम प्रोटीन पर kg बॉडी वेट. तर विचार कर प्रोटीनची किती गरज आहे आणि पुढे दुग्ध व्यवसाय कुठं जाणार आहे, ह्या गोष्टीचा तरुणाने विचार केला पाहिजे. मी म्हणतो ना, दुग्ध व्यवसायासारखा सोपा, दुग्ध व्यवसायासारखा कमी जागेत जास्त उत्पन्न देणारा आणि दुग्ध व्यवसायासारखा लवकर उत्पन्न देणारा व्यवसाय नाही. त्यामुळे तुम्ही जे आता थोडक्यात सगळ्या गोष्टी सांगितल्या की दुधामध्ये असलेले अन्न घटक आणि त्याची खऱ्या अर्थाने माणसाला असणारी गरज आणि पुढची वाढती लोकसंख्या जर बघितली तर आज फ्युचरमध्ये सर डोळे झाकून फायदा देणारा धंदा कुठला असेल, गरज कुठली असेल, तर ते दुग्ध व्यवसाय. तरुणांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आज सगळ्यांना जगायचं आहे हो. जुनी माणसं जर बघितली, जावा 40 वर्षाच्या, आमची जनरेशन भरकटली म्हणूया. साहेबांच्या पाठिंबाची जनरेशन जर बघितली तर 100, 95, 102, 103, 88 अशा वयानं लोक मेली ना. पण आता काय व्हायला लागलंय, आता आम्हाला दूधच कमी पडलं ना. दूध कमी पडलं म्हणजे दही, ताक, लोणी, दूध
ह्या विषयामध्ये राहिल्यामुळं आयुष्य वाढतं असं मला सांगायचं. पैसा प्रत्येकाला आहे, सगळ्या कंपन्या हे सगळं गोटे सोडून जायचं आहे आपल्याला, पण जास्त वर्षांत जायचं आहे, लवकर नाही जायचं आहे. आणि त्याच्यासाठी दुधासारखं अन्नद्रव्य हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्या तरुणाला हे कळेल, जो तरुण ह्या अनुषंगाने दुग्ध व्यवसायाची सुरुवात करेल, म्हणजे काय, मला चांगल्या प्रतीचं दूध निर्माण करून मला लोकांपर्यंत पोचवायचं आहे आणि लोकांच्या हेल्थमध्ये किंवा लोकांच्या आयुष्यामध्ये किंवा हेल्दी लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो ना, लोकांना हेल्दी लाईफस्टाईल द्यायची, ह्या गोष्टींचा जर विचार केला ना, मला तर वाटतं तू पण ते करायला 100% तरुणांनी आता प्लॅनिंग करायला पाहिजे. दूध व्यवसाय तुम्हाला मनापासून करायचा आहे, तुम्हाला नॉलेज नसेल, पहिला परिपूर्ण मार्गदर्शन घेणे, 2 नंबरला व्यवसायामध्ये काय ग्रोथ असणार आहे, पुढच्या 15 वर्षाचा विचार काय असायला पाहिजे, त्याचं प्लॅनिंग आजपासून असायला पाहिजे. गोट्यामध्ये जी इन्व्हेस्ट आहे ती बाहेरच्या देशासारखी करावी लागणार आहे, कारण तिथं GIच्या पाईप वापरल्या जातात की 40 वर्ष टिकतं, तिथं अत्याधुनिक मशिनरी वापरल्या जातात 50 वर्ष टिकतात, तिथल्या नवीन नवीन तंत्रज्ञान. आता गोटा चालू केला 400 गायींच्या पासून, तर दर वर्षाला किती सेल करायचं आणि दरवर्षी किती प्रोडक्शन होणार आहे त्याचा तिथं हिशोब केला जातो. ते सगळं दुधाची विल्हेवाट चांगली झाली पाहिजे, दुधाला प्रोसेसमध्ये आणलं पाहिजे, दुधाला व्हॅल्युएडिशन करून त्याचा रेट वाढवला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींना तरुणाने विचार करून या दूध व्यवसायामध्ये आलं तर निश्चितपणानं मी 1000च्या बॉन्डवरती लिहून देतो, नापास होणार नाही. आणि ब्रीडिंग पॉलिसी चांगली पाहिजे. दुग्ध व्यवसायासारखा सोपा आणि फायदेशीर व्यवसाय नाही. आणि याचा प्रूफ म्हणून पाटील साहेब आपल्या समोर आहेत. त्यांनी स्वतः ज्या पद्धतीने दुग्ध व्यवसाय केला, ज्या पद्धतीने दुग्ध व्यवसायाची वृद्धी केली, ज्या पद्धतीने नेहमी दुग्ध व्यवसायामध्ये नाविन्य आणलं, ज्या पद्धतीने दुग्ध व्यवसायाने आणलेलं नाविन्य त्यांनी लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि लोकही सुद्धा त्याच पद्धतीने आज दुग्ध व्यवसाय करायचा प्रयत्न करतात. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर पाटील साहेब हे एक आजच्या जनरेशनसाठी एक खूप चांगलं चालतं बोलतं उदाहरण आहे. लक्षात आलं का? आणि ही त्यांचं जर उदाहरण किंवा त्यांना जर आपण फॉलो केलं किंवा त्यांनी ज्या पद्धतीने व्यावसायिकतेचे जे आपल्याला धडे दिले त्या पद्धतीने आपण विचार करायचा प्रयत्न केला, 10 वर्षांनी असणारा दुग्ध व्यवसाय, 10 वर्षांनी असणारा माझा गोठा, याचा जर मी विचार आज केला आणि त्या पद्धतीने जर मी पावलं टाकली, गोठ्यामध्ये कालवडींचं संगोपन करायचा विचार केला, गोठ्याची साईज फिक्स केली, साईज फिक्स करून त्याला लागणारी वैरण, त्याला लागणारे इतर घटक, ह्या गोष्टी जर मी व्यवस्थित कागदावर मांडल्या, दुग्ध व्यवसाय समजून घेऊन हा दुग्ध व्यवसाय फायदेशीर बनवण्यासाठी मी अपेक्षित जे काही ज्ञान नॉलेज आहे ते जर मी घेतले, योग्य सल्लागार जर मी नेमला किंवा त्यांच्याकडनं योग्य माहिती घेतली, योग्य उत्पादने वापरली, उत्पादने समजून घेऊन जर वापरण्याचा प्रयत्न केला, तर मला तरी असं वाटतं अरविंद पाटील साहेब की दुग्ध व्यवसायासारखा खरंच सोपा व्यवसाय नाही. आणि ज्या तरुणाला वाटतं ना मला घर सोडायचं नाही आहे, ज्या तरुणाला वाटतं की मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे आणि तो माझ्या गावात करायचा आहे, तर त्याने डोळे झाकून पाटील साहेबांना समोर ठेवून दुग्ध व्यवसाय अगदी आत्तापासून करावा असं हो, मला बरोबर वाटतं. कारण युजली तो सेमच इश्यू येतो लोकांचं की दुग्ध व्यवसायाकडे ते एक बिझनेस म्हणून नाही बघत. त्याच्यामुळे ही जी ऑब्वियस गोष्टी आहेत ना, तुम्ही कुठलाही बिझनेस सुरू करताना सगळ्या गोष्टींकडे बघतात, सगळं प्लॅन आउट करतात, कुठल्याला किती लागणार आहे, आपल्याला काय सगळं करायचं आहे, पुढच्या 5 वर्षात मला काय काय विकत घ्यायला लागणार आहे किंवा कुठं विकणार आहे मी, कुठं विकता येईल मला, आणि पुढच्या 5च्या नंतर जी 10 वर्ष असणार आहे ते मी काय करणार, एक्सपांड करणार, अजून बोलवणार. ओके, ओव्हर हिट झाला एक कॅमेरा, काय नाही. हां, अरे काय नाही, हे पण 8 ठेव. ओके, सो नाही 8 ठेवायचं. एनिवेज काय कुठं होतं मी? हां, बेसिकली काय होतं की 5 वर्ष मी हे करणार आहे, पुढचे ते 5 वर्षाचे पुढची 5 वर्ष काय करणार आहे मी, गाय म्हशा केल्या तर नंतर ब्रीडिंगचं पण मी माझंच करणार आहे. हे सगळं प्लॅन करत जर गेलं ना तर ॲक्च्युअल बेनिफिशियल होतं आहे. अगदी बरोबर आहे. दूध आलं, वासरू संगोपन आलं, शेणापासून इतर पण बाय प्रोडक्ट आले, म्हणजे गांडूळ वर्मी कंपोस्ट आलं, त्याचबरोबर दुधाराने प्रोसेस करून बाय प्रोडक्ट करून जवळजवळ 20-22 पदार्थ तयार करू शकतो. म्हणजे खूप मोठी इंडस्ट्री आहे. पण त्याला एका
एका फोकसमध्ये आणून तो एक बिझनेस ह्या लाईननं त्याला बघितलं पाहिजे. एक्झॅक्टली. त्याला लाईक असे स्टेप्स करायला पाहिजे, प्रायोरिटाईज करायला पाहिजे, प्लॅनिंग करायला पाहिजे. सगळ्यात मोठा शेतकऱ्याचा पहिला प्रश्न आहे ना, यार विकणार कोणी आणि विकू कुठे आणि विकायचं कोणी, हा प्रश्न असतो. पण आज तुमचं उदाहरण घेतलं, तुम्ही तुमच्या गोठ्याच्या बाजूला तुमचं एक शॉप टाकलं, किती विक्री होती तिथे. लोक अगोदर येऊन तुमच्याकडे खवा मागतात, बासुंदी मागतात, बुक करतात. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला, व मार्केट आहे, 100% आहे मार्केट आहे. घराच्या बाजूला मराठी माणूस फक्त विक्रीमध्ये कमी आहे, मेहनतीला तो कमीच कधी पडला, कधीच. पहाटे रात्रभर त्यानं काम केलं, शेतामध्ये चाऱ्याला पाणी द्यायचं असं तर रात्रभर पाजलं, शेण काढायला सुद्धा भिडला नाही, कर्जाला सुद्धा घाबरला नाही. पण विक्रीमध्ये टोटल माग आहे, नापास आहे, पैसे थोडी मागायचे, नापास आहे. बरोबर. म्हणून तो काय करतो माहितीये का, आज महाराष्ट्रामध्ये ट्रेडर सुखी आहे. त्याचं कारण ते आहे की आपल्या माणसाला आपण केलेलं उत्पादन विकायला, मला माहित नाही लाज वाटते का किंवा का विकलं जात नाही. मला नाही वाटत लाज वाटत असेल का, एक भीती असते ना, कसं करू ती भीती असते, ती रिस्क घ्यायला तयार नसतील. थोडंसं आपलं मराठा समाज जो आहे ना, म्हणजे 18 पगड जातीचा महाराष्ट्र जो आज उभा आहे आज, तर तो लढवय आहे, म्हणजे शूर आहे. तर विचार बघा, एक वेगळ्या मूडमध्ये न्या दुग्ध व्यवसायापासून. तर आपली जी मराठी माणूस आहे हा हार्ड आहे, त्याचं रक्तच कडवं आहे, कडक आहे, बोलणं सुद्धा धारदार आहे. त्यामुळं त्याला कुणी काय म्हटलेलं किंवा मोडलो तर चालेल पण वाकणार पाटील साहेबांना हे सांगायचं जरासं थोडंसं तोंडात साखर टाकून जर ग्राउंड लेवलला येऊन काका आम्ही गोठा केलाय, तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहता आणि आम्ही चांगलं पौष्टिक दूध तुमच्या बाळासाठी आम्ही देणार आहे, आणि अगदी मी मनपूर्वक शपथपूर्वक सांगतो की आमच्या मशीनचं येणारे आता आम्ही चाललो मी हरियाणाला आणायला, पण 15 दिवस अगोदर आपल्या सगळ्या कॉलनीला भेटावंसं वाटलं, आणि मी येणाऱ्या काही दिवसामध्ये दूध घर पोच देणार आहे, आणि अजिबात त्यातनं प्युअर म्हणजे प्युअर, आणि 2 दिवस मी फ्री देणार आहे, आज आणि उद्या जाऊ दे माझे 20,000 रुपये, पण तुमचा विश्वास बसू दे आणि मला तुम्ही सांगा, पण माझं दूध तुम्ही घ्यायला पाहिजे. हे बोलायसाठी आमचा मराठी माणूस कमी पडतो. लक्षात आलं का तुझ्या, कमी पडतो. मार्केट सगळं आहे. आज माझ्या गावामध्ये 12,000 लोकसंख्या आहे, वेटिंगला थांबतात 1 तास, 250 लिटर दूध 70 रुपयाने विकतो. हे चुकीचं आहे. मला वाटतं हे जर चुकीचं असेल तर मी व्यावसायिक म्हणून काय विचार करेन. मला प्रॉब्लेम काय माहितीये का, प्रत्येकाला वाटतं मला धंदा करायचा, मी काहीतरी बिझनेस करतो, कुणाच्या तरी हाताखाली नोकरी नाही करायची. प्रत्येकाला वाटतं मला धंदा करायचा. अरे धंदा करायचा आहे म्हणजे काय भाकरी खाणं एवढं सोपं आहे का? मानसिकता लागते धंदा. हो, उलट व्यावसायिकतेचा विचार लागतो. उलट मला वाटतं धंदा करणं 100% एका जॉबपेक्षा अवघड असतं, जे लोकांना कळत नाही. युजली त्यांना कळत नाही की इकडं 9 to 5 नाही. ध्यास जर मनात घेतला तर त्या गोष्टी सत्यात सुद्धा उतरतात. पण तो ध्यास आणि ते प्रेम 100% टार्गेट होऊन जर काम केलं तर यशस्वी होतो. मला वाटतं पाटील साहेब, आता आपण काय केलं पाहिजे ना, आपण आता लोकांना दुग्ध व्यवसाय शिकवला, गाई कशा आणायच्या, म्हशी कशा आणायच्या, मला प्लॅनिंग द्यावं लागलं. प्लॅनिंग नाही, मला वाटतं ना आता त्याच्या मानसिकतेवर काम करावं लागेल, त्याला मोटिवेट करावं लागेल. 100% बरोबर. लक्षात आलं. आता गाई म्हशी थांबव, बास झाला तुझं. आता लक्ष दे, विक्रीकडे घे, बाय प्रोडक्ट कर, एकामेकाला विकायकडे लक्ष दे. एक त्याच्याकडे लक्ष दे, मोडवरती त्याला न्यावं लागेल. आता बास कर, तुझं कौतुक बास कर, बाहेरच्या राज्यात पैसे देऊ नकोस, आपल्याच इकडं आजूबाजूला. आणि आहे आता त्या प्रदर्शनामध्ये मी बघतो, आता उद्या सुद्धा कळस प्रदर्शनला आपण जाणारच आहोत, काय सुंदर कालवडी तयार केल्यात. मग अशा कालवडी एका बेसमध्ये, आणि आम्ही आमच्या डेअरी क्लबनारे आम्ही ब्रिडिंगो म्हणून एक ॲप आम्ही डेव्हलप करत असतो की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना सॉफ्टवेअर ना, मी हँग झालोय ते किती शब्द काय गोष्टी घ्यायच्या. तर मला असं म्हणायचं आहे, आपण एक असा बेस तयार करूया, म्हणजे तुमच्या वेटरनरीच्या माध्यमातून असेल, आमच्या मी पण एक ब्रिडिंगो असेल, किंवा माझ्या वायटी पाटील डेअरी फार्मच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असू देत. तर शेतकऱ्याला आम्ही काय करूया, शेतकऱ्याच्याच गाई म्हशी शेतकऱ्यालाच विकत द्यायचं काम करूया. प्लॅटफॉर्म काय त्यानं बाहेर जाऊ नकोस, तो इथंच आहे सगळं, आणि नाही झालं तर बाहेरच्या पण बोलवून घेऊया ना, बाहेरच्या राज्यात सुद्धा आपली जनावर जाऊ देत की. बरोबर. तुमच्या 2च कालावडी वेळ झालेल्या विकायच्या आहेत, थिव्या बेसमध्ये. साहेब चांगली गोष्ट आहे. परवा कुठंतरी नगर मधल्या एका शेतकऱ्याने वेस्ट बंगाल, पश्चिम बंगालमध्ये 13-14 कालवडी विकल्यात. खूप चांगली न्यूज, क्वालिटी, अगदी त्याचं कौतुक करायला पाहिजे, त्याचा व्हिडिओ पण करूया आपण. खरंय. तर मला असं म्हणायचं आहे की आपण त्याचा एक बेस तयार करूया की बाबा आमच्या अंडर किंवा आमच्या मार्गदर्शनाखाली किंवा आमचा एक डोळ्यासमोर विचार घेऊन आज आम्हाला माझा महाराष्ट्र कुठंतरी उभा राहतोय. आणि 2-4 गोष्टी आहेत.
राज्य उभं करायचं झालं दूध व्यवसायामध्ये तर तुम्हाला झोकून काम करावं लागेल. प्लॅनिंग महाराष्ट्राला द्यावा. आता हे बाद झालं, वैरनाना, हिरवा चारा, सुका चारा, कुट्टी मशीन, मिनरल मिक्सर, हे विषय बाजूला राहिले. आता आहे ते पशुधन टिकवायचं कसं. आणि भीती वाटायला ना बाहेरचं राज्य किती वर्ष तुम्ही बाहेरच्या स्वाऱ्या करून तुम्ही ते लुटून आणणार, तर पैसे देऊन लुटून आणा लागलाय. तिथं पण कमी व्हायला लागलं ना प्रस्थ. ही 2027ला तुम्ही ज्यावेळेला हरियाणाला जाणार तेव्हा 2.5 लाख रुपयाला एक किंवा 2 लाखाला एक म्हैस मिळणार. मग आता मला सांगा, तुमच्यासारखा तरुण जरा उठला आणि 10 म्हशीचा ट्रक भरून आणून जातो म्हणला तर 20 लाख रुपये म्हणजे 1 एकराची किंमत तिथं द्यावी लागणार ना. बरोबर. 20 लाखाला 10 म्हणजे 1 एकर विकणार आणि एका ट्रक मधनं माल आणणार. हे कितपत योग्य आहे? नाही होणार हे सरळ. तर आपल्याला ह्याच्यावर थांबवायचं असेल. तुमच्या वासरू संगोपन या विषयामध्ये तुमचे खूप चांगले प्रोडक्ट आहेत. सरांनी मार्गदर्शन वेळोवेळी तुम्ही सगळ्या गोष्टी करता. मी माझ्या माध्यमातून सगळं करतो. एवढं डोक्यात ठेवूया की वर्षाला 2 ते 4 लाख गाई म्हशी कशा तयार होतील ह्या उद्दिष्ट ठेवून डोळ्यासमोर जर काम केलं, शेतकऱ्याकडनं करून घेऊया. 4 लाख जनावर आम्हाला तयार करायचे वर्षाला, आम्हाला काय माहित नाही ते काय. आणि गोष्ट काय करता पण येईल, ती 100% पॉवर आहे, फक्त ते कष्ट टाकायला लागणार त्याच्यामध्ये. प्रदर्शन आयोजित करणे, कॉम्पिटिशन आयोजित करणे, त्या शेतकऱ्याचं कौतुक करणं, कोण गावात मोटिवेट करणं. हा, ज्यांना करता येत ना त्यांची वावा केल्यावरती अजून लोक करायचा प्रयत्न करतात. माझं मत आहे टूरच दिला, विमानाचा प्रवास दिला त्याच्या बायकोला आणि त्याला. म्हणजे असं काहीतरी काय सांगतो तुम्हाला, जोपर्यंत त्याला त्या गोष्टी करता येत नाही तोपर्यंत आमचा महाराष्ट्र उभा राहत नाही. निश्चितपणानं महाराष्ट्राला खरं उभं करायचं असेल ना, खरं सुदैवाने महाराष्ट्राची परिस्थिती तशी चांगली आहे, परंतु महाराष्ट्राला जर उभं करायचं असेल तर हा एक खूप सुंदर पर्याय आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला आता काय करावं लागेल, ह्या दूध व्यवसायामध्ये येणाऱ्या तरुणाला किंवा जो दूध व्यवसाय आज टिकवून ठेवला त्या शेतकऱ्याला, त्याला थोडंसं गाईड करणं. किंवा आता काय झालंय सर, जर विचार केला तर आज म्हणजे बाजारात शेतकऱ्याच्या गळ्यात मारण्याचे प्रकार भरपूर खूप झालेत. खूप प्रत्येकानं यायचं पशुखाद्य वापर, प्रत्येकानं यायचं ते हरभऱ्याची चुनी घे, प्रत्येकाने यायचं सरकी पेंट घे, प्रत्येकाने यायचं मिनरल मिक्सचर घे, प्रत्येकाने यायचं हे घे आणि ते घे. ते काय झालं, शेतकरी फॅटला एवढं हे पडणार. तर त्याला एक दिशा द्यायचं काम आपण या ठिकाणी, विकणे हा बाजूला शब्द ठेवूया, कुणी यात काय विकायचं नाही, त्याला पहिला गाईड तयार करूया. त्याला असं तयार करूया की तो येणाऱ्या 2027 पासून ते 30 पर्यंत आपलं राज्य हे 4-5 लाख जनावरं विकायसाठी तयार असायला पाहिजे, असा प्लॅन द्यायला पाहिजे. अगदी बरोबर. तुमचं काय मत आहे? नाही, अगदी बरोबर आहे सर. शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थाने दुग्ध व्यवसायामध्ये आर्थिक सुबत्ता आणायची असेल, अर्थकारण चांगलं करायचं असेल, जसं तुम्ही मगाशी सांगितलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला वैरणीकडे लक्ष द्यावं, खाद्याकडे लक्ष द्या, चांगल्या खाद्याकडे लक्ष द्यावं लागेल. त्यानंतर कालवडी जास्तीत जास्त तयार करण्यासाठी त्याला कालवडी संगोपन शिकून घ्यावं लागेल, कालवडी संगोपनाकडे लक्ष द्यावं लागेल. त्यानंतर सगळ्यात मेजर सुद्धा प्रॉब्लेम कुठे येतो सर माहिती आहे का, की व्यवस्थापन करताना ना, गाय विण्याच्या पूर्वीचं व्यवस्थापन, म्हशी विण्याचं पूर्वीचं व्यवस्थापन, ह्या दोन्ही गोष्टीकडे त्याला लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतरचं व्यवस्थापन याकडे लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात इश्यू अजून काही आहेत, त्यापैकी जर म्हणायला गेलं तर मस्टायटिस असेल, तो कसा गोट्यात होणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे. ब्रीडिंग पॉलिसीमध्ये नक्की कुठली कांडी डॉक्टरला लावायला सांगायला पाहिजे, किंवा चांगल्या प्रतीची जात निर्माण करण्यासाठी चांगला वळू असलेल्या रेतनाचा कसा उपयोग केला गेला पाहिजे. त्यानंतर जनावरं माझावर न येणं, माझावर आली तरी ती न टिकणं, किंवा अशा प्रकारचे जे खूप वांजपणाचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर काय पर्याय काढता येईल, आणि हे वांजपणा न येता प्रत्येक वर्षाला एक वेत मिळेल यासाठी शेतकऱ्याला काय केलं पाहिजे ना. तर ह्या सगळ्या गोष्टीवर शेतकऱ्यांना आपल्याला योग्य माहिती देणं, त्याचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दल त्याला माहिती देणं, आणि हे सगळं जर झालं, आपण जर त्याला पूर्ण माहिती दिली तर नक्कीच आपण कुठंतरी, तुम्ही म्हणताय 2027 पर्यंत 3-4 लाख गायी आपण महाराष्ट्रात बनवून दुसऱ्यांना विकू शकतो. 100% हे नक्कीच साध्य होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टीची आमची ही मुळात संकल्पना आहे डॉक्टर शेतकरी, म्हणजे शेतकऱ्याने आपल्या गोठ्याचा डॉक्टर स्वतः व्हायला पाहिजे. तर या अनुषंगाने आपण जर शेतकऱ्याला योग्य माहिती देण्याचा प्रयत्न केला, त्याला त्याच्या गोठ्याचा डॉक्टर जर बनवला, आणि त्या पद्धतीने जर त्याने गोठ्याचं व्यवस्थापन केलं, उद्दिष्ट साध्य ठेवून, उद्दिष्ट निर्माण करून ती उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केलं, मी पुढच्या 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये माझ्या ह्या 10 ते 15 गायींमधून किंवा 50 गायींमधून कमीत कमी 5 ते 10
कालवडी विकणार, बरोबर, त्याचं बरोबर. उत्पन्न एवढं असणार, माझं शेण एवढं टन होणार, त्या शेणाचं एवढं उत्पन्न असणार, माझ्या प्रत्येक गाईकडून दूध एवढं येणार आणि त्या दुधाची विल्हेवाट जर मी लावली तर मी अशा पद्धतीने प्रति लिटर दुधाची किंमत कमवू शकतो. जसं तुम्ही म्हटले की बासुंदी केली, खवा केला, दही केलं, तर बरोबर, दुधाची बरोबर. रिअलायझेशन व्हॅल्यू तो 100 रुपये ते 150 रुपयापर्यंत जर घेऊ जाऊ शकत शकतो. असेल तर 28 आणि 30 रुपयाने दुधाचा का rate दूध विकावं? 100%. ह्या गोष्टी जर ह्या दृष्टिकोनाने जर आपल्या यंग जनरेशनने, ज्यांना वाटतं की मला दुग्ध व्यावसायिक व्हायचं आणि मला काहीतरी स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाने, त्या प्रत्येक यंग शेतकऱ्याने म्हणून आपण त्याला तरुण शेतकऱ्याने जर केला तर खऱ्या अर्थाने सर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसायासारखा सोपा, फायदेशीर आणि जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय कुठला नसेल, तो फक्त आणि फक्त दुग्ध असेल तर व्यवसाय. दुग्ध व्यवसाय असेल. आणि पाटील साहेब याच्या पूर्वी 27 वर्ष घालून तुम्ही जी आज एंटरप्रिन्युअरशिप किंवा व्यावसायिकता दुग्ध व्यवसायामध्ये निर्माण केली आणि तुम्ही हजारो शेतकऱ्यांच्या मुलांना, तरुण शेतकऱ्यांना जी व्यावसायिकता शिकवताय ती त्याला पटेल आणि नक्कीच तो त्याचा दुग्ध व्यवसाय सोपा आणि फायदेशीर बनवेल असं म्हणायला काही हरकत नाही. 100% मी सहमत आहे त्या विषयासाठी. बरोबर. तर आपला पॉडकास्ट या टाईमला एंडला आहे. तर माझं शेवटचं एक ॲडवाईस आहे सगळ्यांना, दुग्ध व्यवसाय अवघड गोष्ट नाही आहे एवढी. बिझनेसमध्ये ऑलमोस्ट महाराष्ट्रात सर्वात सोप्याच्या गोष्टींमध्ये येतं ते. तर तुम्ही जर गोष्टींवरती लक्ष दिलं व्यवस्थित आणि तुमचे कष्ट दिले तर तुम्ही पैसे कमवू शकतात आणि तुम्हीही खूप फायदा आणू शकतात महाराष्ट्रामध्ये. तर आजच्यासाठी हे एवढंच होतं. अजून गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील फ्युचरमध्ये तुम्ही फॉलो करू शकतात. आपण याच टॉपिकच्या अराउंड राहणार आहे, कधी कधी लांब पण जाऊ शकतो, बघू पुढे बघता येईल. पण थँक्स फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करा अशा गोष्टी ऐकायला आवडत असतील तर.